जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र लोहसर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या गावामध्ये खुलेआम दारू विक्री केली जात असून अनेक लोक दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक दृष्ट्या वाया गेले आहेत। लोहसर या ठिकाणी शासन मान्य दारू विक्रीचे दुकान नसताना देखील या गावात केवळ पोलिसांच्या आशीर्वादामुळेच खुलेआम दारू विक्री केली जात असल्याचा आरोप युवा नेते देवेंद्र गीते यांनी केला आहे। लोहसरसह खांडगाव, राघू हिवरे, जोहारवाडी या ठिकाणाहून देखील अनेक लोक लोहसर इथं दारू पिण्यासाठी येतात। ग्रामपंचायतीने यापूर्वी देखील वारंवार लेखी स्वरूपामध्ये तक्रारी केल्या, मात्र पोलिसांच्या आर्थिक देवाणघेवाणीमुळे लोहसर इथं खुलेआम दारू विक्री सुरू असून या दारू विक्री विरोधामध्ये मोठा असंतोष शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत दिसून आलाय। माजी सरपंच अनिल गीते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा पार पडली। यावेळी पाणी टंचाई, ग्रामस्वच्छता आणि इतर शासकीय योजनांची माहिती ग्रामसेवक बी के घोगरे यांनी दिली। त्यानंतर युवा नेते देवेंद्र गीते, शेतकरी महादेव गीते, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाढेकर, महिला प्रतिनिधी शुक्ला सानप यांनी गावातील दारूबंदी या विषयाकडे ग्रामस्थांचं लक्ष वेधलं। पोलिसांकडे लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये वारंवार तक्रार करूनही लोहसर या ठिकाणी दारू विक्री केली जाते। यामुळं लोहसर गावची मोठी बदनामी होत असून श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील या दारुड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। लोहसर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी अनधिकृतपणे 2-3 ठिकाणी दारू विक्री केली जात असल्यामुळे गावची बदनामी होतीये। करंजी पोलीस आउटपोस्टच्या कर्मचाऱ्यांनी नेहमी या दारू विक्रेत्यांकडे डोळेझाक केली आहे। या दोघांमध्ये आर्थिक संबंध असल्यामुळेच या दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही। यापुढं लोहसरमध्ये दारू विक्री सुरू राहिली तर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून संपूर्ण गावकरी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसतील, असा इशारा युवा नेते देवेंद्र गीते यांनी पोलिसांना दिला आहे। नमस्कार। आज आपल्या लोहसर गावामध्ये अवैध दारू विक्रीच्या संदर्भामध्ये ग्रामसभा आयोजित केली होती। त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांचं चर्चासत्र या ठिकाणी झाले होते। त्या ग्रामसभेच्या माध्यमातून हा एकच हेतू होता, लोहसर गाव हे अवैध दारू विक्री बंद करून दारूबंदी करणं हा या ग्रामसभेचा हेतू होता। त्या लोहसर गावामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून भैरवनाथ देवस्थानचा मोठा नावलौकिक जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात या ठिकाणी मिळालेला आहे। त्या दृष्टीनं या गावातील अवैध धंदे बंद होणे ही ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे। त्या संदर्भात मागील 1-2 महिन्यामध्ये मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांनी आणि मी पाठपुरावा करून ही दारूबंदी करण्याचा मानस त्या ठिकाणी हाती घेतला, पण काही विकृतींच्या पाठबळामुळं त्या ठिकाणी पुन्हा दारू विक्री सुरू झाली। पोलीस डिपार्टमेंटच्याच काही कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांना पाठबळ मिळतं। पोलीस डिपार्टमेंटचे काही कर्मचारी त्यांच्या फोनवर संभाषण त्या ठिकाणी करतात, ते या ठिकाणी आम्हाला न पटण्यासारखं आहे। त्यावर SP साहेबांना भेटून आम्ही सर्वजण विनंती करणार आहोत की आपले स्थानिक बीटचे कर्मचारी जर काही त्या ठिकाणी त्यांच्याशी संगनमत करून या अवैध धंद्यांना पाठबळ जर देत असतील तर याच्यावर आपण कारवाई करणार का? जर येत्या या 8 दिवसामध्ये या अवैध दारू विक्रीचा बिमोड या ठिकाणी झाला नाही तर समस्त महिला भगिनी, माता भगिनी यांना घेऊन अहमदनगर येथील SP ऑफिस या ठिकाणी जाणार आणि याचा या ठिकाणी आवाज उठवला जाणार, अशी या ठिकाणी आपल्या सर्व लोहसर ग्रामस्थांच्या वतीनं ग्वाही देतो। भविष्यामध्ये लोहसर गाव हे दारूबंदी 100% नावरूपास येईल हे या निमित्तानं मी निश्चितपणे सांगू शकतो। तसंच शुक्ला सानप यांनी अवैधरित्या गावामध्ये खुलेआम दारू विक्री करण्याबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। दारूबंदीविषयीची आज लोहसर गावामध्ये ग्रामसभा झाली, पण याचा निष्कर्ष नुसते एकमेकांच्या डावपेच न दाखवता ह्या दारूबंदीवर सगळ्या महिला मंडळींनी आघाडीवर राहून याचा अगदी बंदोबस्त केला पाहिजे। अर्ध्या गावाच्या महिलांच्या कपड्याला कुंकू नाही या दारूमुळं, हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या महिलांनी। पुरुष दारू पितात आणि स्त्रीवर अन्याय होतो, याच्याविषयी महिलांनी सक्षम होऊन याचा सगळा बंदोबस्त केला पाहिजे। याला त्याला दोष देऊन आणि त्याचे गुन्हे दाखवून याचा काय बंदोबस्त होणार नाही। त्यामुळे महिलांनी सक्षम होऊन आपल्याच घरातली दारू पहिली बंद करायची आणि नंतर गावातली बंद करायची, आणि गावातली ज्यावेळेस बंद करायची त्यावेळेस सगळ्या महिलांनी एक संघटना करून ह्या दारूचा बंदोबस्त केला पाहिजे। अक्षरशः ह्या दारूमुळं ह्या गावामध्ये जिणं मुश्किल झाले। 10 वर्षाचा मुलगा दारू पितो, ही किती प्रगती म्हणायची का किती अधोगती म्हणायची?
हा अहो संध्याकाळच्या 6च्या नंतर जेवण मुश्किल होतं स्त्रियांचं हा 200 रुपये रोजाने कामाला जाते आणि नवऱ्याला 100 रुपये दारू प्यायला देते. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? महिलांनी किती सहन करायचं? याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने घेतलाच पाहिजे. आणि नुसती एकमेकाचे दोष दाखवण्यात काही मजा नाहीये. प्रगती करायची पहा, एकमेकाचे दोष दाखवण्यात पुढे होऊ नका तुम्ही. हा 10 वर्षाचा मुलगा दारू पितो, अहो सगळ्या रोडने हिंडलं तर कुठे बी बाटलेच आहेत आमच्या गावामध्ये. पुढे भजनी मंडळात गेलं सुद्धा तिथं पण दारूचे. महिला भजनी मंडळ आहे आमचं, तिथं सुद्धा दारूचे. हा अहो तिथं परमार्थ करतात, तिथं पण दारूचे. घरात आहे दारू, बाहेर आहे दारू. अहो जगाव कसं अक्षरशः 24 तास महिला आमच्या टेन्शन मध्ये असतात दारू. याला पोलीस प्रशासनाने याचा बंदोबस्त केला पाहिजे. नाही तर आम्ही लोसर गावातली महिला एकजुटीने होऊन या देवेंद्रच्या पाठीशी सतत आम्ही उभा आहेत. आणि त्यात आम्ही काय जो देवेंद्र म्हणून तिथपर्यंत आमची जायची तयारी आहे आमची. यावेळी सुखदेव गीते, वंदना गीते, शिवाजी वांडेकर, माणिक गीते यांच्यासह ग्रामसभेच्या निमित्तानं दारूबंदीचा विषय ग्रामसभेत घेतला जाणार असल्यानं मोठ्या संख्येनं महिला भगिनी आणि ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. बहुतांश सर्वच लोकांनी दारूबंदी विरोधामध्ये पोलीस प्रशासनानं ठोस कारवाई करावी अशी विनंती केली. यावेळी पोलीस हवालदार हरिभाऊ दळवी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल बुचकुल आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेता निश्चितपणे लोहसर इथं अवैध दारू विक्री बंद केली जाईल, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. 2-3 महिन्याचा रेकॉर्ड चेक करा. आम्ही लोसर गावात रेट किती केलेले आहे आमच्या मला वाटतं सगळ्या हद्दीत सगळ्यात जास्त रेट आम्ही इथे केलेले आहे. सगळ्यांचं रेकॉर्ड चेक करा तुम्ही. आम्हाला रेकॉर्ड मला ते रेकॉर्ड पण दाखवतो नाही का. तुम्हाला कधीही अडचण आली निम्म्या रात्री फक्त काय होतं, देवेंद्रने आम्हाला कधीतरी फोन केला दादा त्यावेळेस करंजी घाटात कुठेतरी ऍक्सिडेंट झाला असतो, आम्ही कुठेतरी पीएमला असतो, मागं पुढे होतो थोडंफार नाही का. 100% मी नसलो तर बुचकुल दादा येतील, दळवी दादा येतील, टकले दादा येतील, कोणाला तरी आम्ही पाठवले. 100% प्रयत्न करू. नाराज नको कधी कधी आमच्याकडून 100%. त्या दिवशी देवेंद्रने मला फोन केला, करंजीला 3 गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला या बाजूने, नाही येऊ शकलो आम्ही. पर संध्याकाळी 10 वाजता आम्हाला उरकता ते जखमीला दवाखान्यात पाठवतो. असं समजू नका घेऊ आम्ही तुमच्या बरोबर नाही, कधी आमच्याकडून मागं पुढे होतं तरी कधी नाही का. त्यांना बघ फोन करून सांगू नका वापर चालू आम्ही आहे. नाही असं कधीच होणार नाही नाही का. आपल्या ग्रामदैवतेची शपथ घेऊन सांगतो, पोलीस आहे आम्ही, आम्हाला सरकारी पद आहे. आता कधीच होणार नाही नाही का, कधीच होणार नाही. असं दारू विकणाऱ्या बरोबर आम्ही कधीच नाही राहणार. आता शेवटी आमचे कधी कधी बोलणं होतं त्याच्याबरोबर, पण आम्ही असं नाही सांगणार तू दारू विक आम्ही तुझ्या बरोबर आहे किंवा थोडे गुन्हे दाखल कर नाही का. आमच्याकडून असं कधीच होणार नाही. 100% दारूबंदी करण्याचा आपण प्रयत्न. आणि तुमच्या पाठीमागे इथून मागचं जाऊ द्या काय असेल ते, पण इथून पुढे जर कोणी दिसला आता आपण त्यांना एक करू आणि त्यांना तरी पण करू. 93चे प्रस्ताव पाठवून देऊ, अजून पाठवू त्यांचे परत 93चे प्रस्ताव दारूबंदीवाले करून कार्याकडे असलं तर ते देऊ. ते सगळं एकत्र करू. तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामसेवक BK घुगरे यांनी ग्रामसभा संपल्याचं जाहीर केलं. पोलीस प्रशासन लोहसर गावासह परिसरातील गावातील अवैध दारू विक्री कधी बंद करणार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहमदनगर.